मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरात प्रकरणातील तपासाचे निवेदन मांडले सभागृहात। भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। 5 दिवसांची वाढ त्याच्या पोलीस कोठडीत करण्यात आली। न्यायालयाबाहेर दरम्यान नागरिक संतप्त झाले होते। खरातला ज्यावेळी न्यायालयात हजर केलं जात होतं त्यावेळी आंदोलक या ठिकाणी जमले होते आणि याच संदर्भात काही वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला होता। त्यांनी काय म्हटलंय ऐकूया। कोणीतरी त्याला वाचवत होतं ना, त्याच्या संस्थेवर ज्या बाई होत्या त्यांनी त्याला किती वेळा वाचवलं। वर्षभरापूर्वी पण उघडकीस आलंच असतं ना ते प्रकरण, पण बाईंनी पत्र देऊन त्याला दम दिला, गुन्हा दाखल। जोही आता गावातली लोक, मी आता पाहत होते, गावातली लोक तुमच्या चॅनलवर बहुतेक पाहिलं मी ते, गावातल्या लोकांना तो रिव्हॉल्वर घेऊन दम द्यायचा। कुणाची मुलं गायब केली, कुणाच्या जागा हडपल्या, कोणाची हिंमत नव्हती, कारण का एवढे मोठे मोठे लोक डीवायएसपी, एसपी, सीपी असे IPS IAS अधिकारी आल्यावर तो बिचारा शेतकरी, गावकरी, एखादी बाई जी शेतात काम करणारी तिच्यावर यांनी बलात्कार केलेले, काय बोलणार, कुणाकडे न्याय मागणार? जर रक्षकच भक्षक झाले तर काय करणार हो जनता? तर सामाजिक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला होता। त्यांनी काय म्हटलं ऐकूया। आता ऍक्च्युली बरीचशी माहिती आज संध्याकाळी माझ्याकडे येते, कारण काही लोक भेटायला येत आहेत आणि त्यांच्याकडेही अतिशय गंभीर माहिती आहे। तर मला असं वाटतं की हे अतिशय विचित्र नाही, किळसवाणी असं वळण आहे आणि खरंच म्हणजे डोकं सुन्न आणि मन असं विचलित करून टाकणारे हे प्रकरण आहे। आणि मला असं वाटतं आत्ताच्या घटनेला फक्त ज्युडिशियल पहिली त्यांची पोलीस कस्टडी वाढवण्यात आली ते ठीक आहे, ती तर बराच वेळ त्यांना वाढवावी लागेल। त्यानंतर ज्युडिशियल कस्टडी मिळाल्या नंतर सुद्धा कुठच्याही प्रकारची बेल होईल असं मला वाटत नाही, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। कुठचाही जज यांना आता याच्यातनं बाहेर काढणं शक्य नाही। तर चीड आणणारी ही घटना आहे, किळसवाणा प्रकार आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। संगीता तिवारी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। अनेक वर्षांपूर्वीच त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता, तेव्हाच या प्रकरणाची दखल का घेतली गेली नाही? दखल घेतली गेली असती तर पुढे अनेक महिला या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकल्या नसत्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच सामाजिक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात। दुसरीकडे जेव्हा खरातला न्यायालयात हजर केलं जात होतं तेव्हा नाशिक न्यायालयाबाहेर आंदोलक आक्रमक झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। तर आता खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि याच खरात प्रकरणात आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडलेलं आहे। पहिल्या तक्रारीपासूनच्या तक्रारींची माहिती ही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली। खरातकडे महिलांचे काही अश्लील फोटो, व्हिडिओ होते। गुंगीचं औषध देऊन तो त्यांच्यावर अत्याचार करायचा अशी संतापजनक माहिती मुख्यमंत्र्यांनी या अहवालातील सांगितलेली आहे। अनेक महिला या भोंदूच्या जाळ्यात अडकल्या होत्या आणि या सर्व महिलांना सुरक्षेची हमी देऊन तक्रार नोंदवण्यास तयार केलं आणि त्याच दृष्टीने आता पुढील तपास, त्याच पार्श्वभूमीवर पुढील तपास सुरू असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तर नीरज जाधव हेही एक नाव या प्रकरणात समोर येत आहे, त्याचाही तपास सुरू आहे। त्याच्या विरोधात अजून पुरावा किंवा तक्रार नाही, पण त्या संदर्भातही चौकशी सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दुसरीकडे आरोपीनं काळ्या मार्गाने अनेक मालमत्ता जमवलेल्या आहेत, त्यांची ही चौकशी ही सध्या सुरू आहे।